नंदुरबार जिले की वार्षिक योजना 2025 से 2026 के लिए 589 करोड़ रुपए की मसौदा योजना को अभिभावक मंत्री माणिकराव कोकाटे की अध्यक्षता में मंजूरी दी गई। इसमें जनजाति उपयोजना के तहत 415 करोड़ रुपए और अनुसूचित जाति उपयोजना के लिए 14 करोड़ रुपए शामिल है। बैठक में किसानों की उत्पादकता बढ़ाने, स्वास्थ्य सुविधाओं को बेहतर बनाने और शिक्षा के लिए विशेष योजनाओं पर चर्चा की गई। सिविल सर्जन के खिलाफ आंदोलन के मुद्दे पर जांच का आदेश दिया गया। हे सांगितलंय की मी आपली या भागातली या जिल्ह्यातली जी काही मागणी आहे ती मागणी मी डीपीटीसीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून त्या विभागाला पाठवणार आहे। म्हणजे आताचे ज्या काही विषयी तक्रारी झाल्या किंवा जी चर्चा झाली किंवा जी मागणी आली त्या मागणीचे ठराव करून आम्ही त्या विभागाला पाठवून त्यांच्याकडनं मागणी मंजूर करून घेऊ। ते खातं माझ्याकडे नाही आहे, कृषी मंत्री म्हणून मी फक्त उत्पादन करणार। काय झालंय की दुर्दैवानं तुम्हाला असं वाटतं की कृषी खातं हे सगळं खरी गोष्ट आहे। म्हणजे कृषी खात्यामध्ये मत्स्य येतं, कृषी खात्यामध्ये पणन येतं, कृषी खात्यामध्ये पोल्ट्री येते, कृषी खात्यामध्ये डेअरी येते, कृषी खात्यामध्ये अनेक विषय येतात। पण आता ते विषय वेगवेगळे झाल्यामुळं त्याचा कंट्रोल हा आहे ना जयकुमार रावळ साहेब परणकर त्यांच्याकडे आहे विक्रीचा। पण माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की आपली खरेदी सुरू आहे, याची सोयाबीनची, कापसाची खरेदी सुरू आहे। 1 महिना झाला आम्ही मुदतवाढ दिलेली आहे। आता किती मुदतवाढ द्यायची एखाद्या खरेदीला? पण आपलं मुदतवाढ द्यायचं त्यांचं काम आहे, ते मुदतवाढ अजून त्यांना द्यायला सांगतो मी, किंवा जे काही खरेदी राहिली असेल ती खरेदी करायला सांगू आपण त्यांना। शिवाय आता आम्ही शेती विभागाच्या वतीनं माती परीक्षण सुरू केलेलं आहे। माती परीक्षण उद्या परवा 1-2-4 दिवसात सुरू होऊन जाईल आमचं। म्हणजे जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांचं माती परीक्षण आम्ही करून घेणार आहोत। कर्मचाऱ्यांची संख्या सगळ्याच विभागामध्ये फार कमी आहे, त्यामुळे त्या संदर्भात शासन विचार करते लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती किंवा कसं करता येईल तो पण विचार चालू आहे। आता मी त्याची जो काही आकृतीबंध आहे तो आकृतीबंधाच्या अनुषंगाने किती जागा कुठल्या विभागात रिक्त आहे त्याची माहिती घेऊन आणि राज्य शासनाला कळून त्याच्यातून लवकरात लवकर रिक्रुटमेंट कशी करता येईल तो पण विचार आमचा या ठिकाणी आहे। संदर्भामध्ये डिटेल चौकशी करून मी डेप्युटी डायरेक्टर्स किंवा डायरेक्टरशी बोलतो आणि तात्काळ त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश देणार। नंदुरबार जिल्ह्यासोबत एनआरएचएमची जी भरती झाली त्यांनी केलेली जी आहे, एनआरएचएमचे अध्यक्ष खरं तर भरतीचे अध्यक्ष हे कलेक्टर असतात, पण त्यांनी परस्पर भरती केल्याचा आरोप आहे। तसा ठपका पण ठेवण्यात आला आहे। काय वस्तुस्थिती तुम्ही विचारला आहे का? नाही, तशी माझी चर्चा नाही झालेली, पण मी जिल्हाधिकारी महोदयाबरोबर चर्चा करतो, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देतो। ते चौकशी अहवाल लवकरात लवकर पाठवतील आणि मी तशा प्रकारची कारवाई करण्यासाठी माननीय आरोग्यमंत्री आणि माननीय सचिव यांना मी स्वतः माझ्या पत्रावरती लिहिलं। कारण की आपण स्वतः सिग्नलला बघितलं असेल की त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे। बघा, मी आताच सिकल सेलच्या संदर्भात मी स्वतः या ठिकाणी टेस्टिंगला गेलेलं आहे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सिकल सेलमध्ये सॅम्पल घेऊन आणि हैदराबादला ते सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवत आहेत। युद्ध पातळीवरती काम हे आरोग्य विभागाने सुरू केलेलं आहे। काही स्टाफ कमी पडतोय आणि त्याला थोडंसं हे सगळं 3-3.5 लाख लोकांचं टेस्टिंग झालेलं आहे। अद्याप बरंच 14-1 लाख लोकांचं टेस्टिंग बाकी आहे, परंतु त्यांना लवकरात लवकर टेस्टिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सिकल सेलमध्ये पण त्यांना जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना या ठिकाणी अलर्ट कसं करता येईल तोही राज्य सरकार प्रयत्न करतंय आणि मी आरोग्य विभागाला पण त्या सूचना दिलेल्या आहेत। अरे पण सरकार कंपनीला पैसे देतं ना, त्यामुळे पीक विमा कंपनीचे पंचनामे करून त्याचे नुकसान भरपाई काही कापणी प्रयोग आहेत। आता आम्ही त्याच्यामध्ये बदल करतोय। आता ॲग्रिस्टॅकच्या नावाखाली आमचं जे चाललंय सुरू सर्वे, फार्मर युनिक आयडी देऊन आणि त्यातून आधार कार्डला लिंकअप करू आणि हे भूमी अभिलेख बरोबर आम्ही टाईप करतोय आणि मग ते सगळे त्या शेतकऱ्याला असलेली जमीन त्याला देणारे योजना ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून हे सगळं आणि मग त्याला विमा पॉलिसी सुरू करत असताना बोगस विमा पॉलिसी कशी होणार नाही, कारण सगळं ऑनलाईन राहणार आहे, त्यामुळे लगेच कळणार आहे। एक तर इकडं तिन्ही डिपार्टमेंटला इकडे जाणार आहे ॲग्रिस्टॅकच्या माध्यमातून, त्यामुळे ते ॲग्रिस्टॅक आमची मार्च एंडमध्ये पूर्ण होणार आहे। ॲग्रिस्टॅक झाली की हा विषय बहुतांश संपुष्टात येईल। जो बोगस विमा उतरवणं किंवा मग काही लोकांनी गैरप्रकार करून फायदा घेण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या गोष्टीला आळा बसेल असं माझं या ठिकाणचं मत आहे। म्हणून मार्चपर्यंत ते कम्प्लिशन होऊ द्या एकदा, मग सगळं